कोल्हापुरात लव जिहादच्या नावाखाली आता मी आता पुलाच्या शिरोली इथं आहे. लव जिहाद झालाय म्हणून जवळपास इथे मोठ्या संख्येने जे गावकरी आहेत इथे जमलेले आहेत. एकंदरीत नेमकं यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया. दादा, काय नेमकं घडलं होतं? आमची भूमिका एवढीच आहे की ह्याच्यावर कारवाई व्हावी. एक अटकेत आहे, दुसऱ्याला कधी अटक करणार आहे हे प्रशासनानं सांगावं. प्लस ह्याच्यात सखोल चौकशी व्हावी. ह्याच्यात एकही आरोपी सुटणार नाही व भेदभाव होणार नाही. जे काय घडले त्याच्यात रिस्टर जे काय आहे त्याच्यात त्याच्यावर त्याची कारवाई झाली पाहिजे व ह्यो लव जिहादचाच प्रकार आहे असा महाराष्ट्रभर सगळीकडे होत आहे. धर्मांतरण बंदी कायदा लागू होऊन सुद्धा जर यांची मजल जायत असेल तर ह्यांना उलट टांगल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर खरोखर जर यांना जर प्रशासनाची धाक नसेल तर प्रशासनाने याचा विचार करावा. असले व्हिडिओ जर तिने बिन भीती जर करत असतील तर हे चुकीचं आहे. आणि जर असं जर नाही घडलं, जर कारवाई त्याच्यावर नाही झाली तर सकल हिंदू समाज भविष्यात तीव्र आंदोलन करेल आणि ह्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहील. आता स्थानिक म्हणून नेमकी तुम्ही भूमिका काय घेतलेली आहे आताची नेमकी परिस्थिती? आता नेमके म्हणजे आम्हाला ज्याप्रमाणे कळालं त्यानुसार आम्ही आता त्याचा निषेध करून त्याच्या घराचं आमच्या ग्रामपंचायतनं लाईट बिल, पाणी बिल कनेक्शन कट केलेलं आहे आणि ह्याला गावातून हद्दपार करण्याचा निर्णय गावसभेने सगळ्या घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीने सगळे पावले उचलल्यात. आमचे स्थानिक नेते असतील, हिंदुत्ववादी सगळे असतील. आमच्या 40-45 वर्ष झालं आमचं गाव हिंदुत्ववादी म्हणून आहे. सर्व हिंदूवादी, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, संघ असेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, एवढी मोठी संघटना असून सुद्धा ह्या गावात जर असं घडत असलं तर ही अपमानजनक गोष्ट आहे. त्यामुळं सगळ्यांनी ठरवून त्याच्या गावावरती गावानं त्याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे. आणि हे पूर्ण होऊपर्यंत आम्ही गाव असे एकत्रित राहणार. जसं की आता आपण पाहिलं, पूर्ण गाव बंद ठेवण्याची जी हाक आहे ती हिंदुत्ववादी संघटनांकडून आपल्याला दिलेली पाहायला मिळते.